स्वयंपाकघरात एक लोटा पाणी ठेवल्याने लोक कोट्याधीश का होतात? जय माता अन्नपूर्णा. आईला लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, स्वयंपाकघरात एक लोटा पाणी ठेवल्याने लोक कोट्याधीश का होतात आणि याचे काय महत्त्व आहे? जर तुम्ही स्वयंपाकघरात एक लोटा पाणी ठेवत नसाल तर आजपासूनच ठेवायला सुरुवात करा. तुमचे आयुष्यच बदलून जाईल. राहू दोष, पितृ दोष दूर होतो. मंगळ दोष शुभ फल देऊ लागतो. शनिदेव प्रसन्न होतात. माता अन्नपूर्णा दोन्ही हातांनी धनवर्षा करतात. घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही. एक लोटा पाणी कुठे ठेवायचा? कोणत्या दिशेला? चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, स्वयंपाकघराला अन्न आणि धन देणारे स्थान मानले जाते. स्वयंपाकघर हे घरातील असे ठिकाण आहे जिथे आपण वाढतो, पोसले जातो. नेहमी पोटभर जेवण मिळते. तेथे माता अन्नपूर्णांचा वास असतो. सृष्टीतील सर्व कार्ये आपण मोठे होतो, शिकतो, चालायला शिकतो, यासाठी शरीराला जी ताकद मिळते ती स्वयंपाकघरातूनच मिळते. म्हणून स्वयंपाकघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान असते. ते मंदिरापेक्षाही पूजनीय मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की स्वयंपाकघरात एक लोटा पाणी ठेवल्याने काय लाभ होतो? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णांचा वास असतो. संध्याकाळी जेवण बनवून सर्व कुटुंब एकत्र जेवते. नंतर रात्री भांडी धुवून आपण झोपायला जातो. त्यावेळी माता अन्नपूर्णा रात्री एकदा नक्कीच स्वयंपाकघरात येतात. जेव्हा त्यांना काही अन्न मिळत नाही तेव्हा त्या पाणी ग्रहण करतात आणि अतिशय प्रसन्न होतात. त्यांच्यासोबत धनाची देवी माता लक्ष्मीही येतात. म्हणून स्वयंपाकघरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. हे पाणी सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच ठेवावे. स्वयंपाकघर स्वच्छ करून झोपण्यापूर्वी लोटा पाणी ठेवावा. मित्रांनो, आपल्या पूर्वजांचाही, पितृगणांचा तेथे वास असतो. जेव्हा माता अन्नपूर्णा हे पाणी ग्रहण करतात तेव्हा आपले पूर्वजही ते ग्रहण करतात. हे अत्यंत शुभ मानले जाते. स्वयंपाकघरात पाणी ठेवायचे असेल तर ते तांब्याच्या, पितळेच्या किंवा चांदीच्या लोट्यातच ठेवावे. इतर कोणत्याही भांड्यात पाणी ठेवू नये. पाणी झाकून ठेवायचे नाही, ते उघडेच ठेवावे. हे पाणी झाकून ठेवणे टाळावे. हे जल नियमितपणे दररोज ठेवणे आवश्यक आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत हा नियम दररोज रात्री पाळावा लागतो. आम्ही स्वतः आमच्या घरी हे नित्यनेमाने करतो. आम्ही माता राणीची शपथ घेतो, यामुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत. याचा उल्लेख शास्त्रांमध्ये स्पष्टपणे केलेला आहे. मित्रांनो, विशेषतः पिण्याचे पाणी उत्तर पूर्व दिशेला ठेवणे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते. पाणी ठेवल्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. एक गोष्ट लक्षात ठेवा, घाणे पाणी ठेवू नका. गंगाजल किंवा स्वच्छ पिण्याचे पाणी ठेवले तरी माता राणी प्रसन्न होतात. मग त्या तुमच्या स्वयंपाकघरात कधीही गहू, तांदूळ, पीठ, तेल, मीठ, मिरची, मसाले, गॅस सिलेंडर, भांडी इत्यादींची कमतरता भासू देत नाहीत. राहूही प्रसन्न होतो. भूतप्रेत किंवा वाईट शक्ती घरावर वाईट नजर टाकत नाही. शनिदेव प्रसन्न होतात कारण जो स्वयंपाकघरात पाणी ठेवतो त्याच्यावर राहू, केतू आणि शनीची वाईट दृष्टी पडत नाही. मंगळ दोषही शुभ परिणाम देऊ लागतो. पाणी ठेवल्यामुळे घर नेहमी भरलेले आणि समृद्ध राहते. घरात रिकामेपण येत नाही. सकाळी हे पाणी झाडांना घालावे किंवा मातीमध्ये सोडावे, हे फार शुभ मानले जाते. घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडले तर ते अत्यंत उत्तम फलदायी ठरते. पाणी पूर्व दिशेलाही ठेवू शकता.
जर तुम्ही माता अन्नपूर्णांवर प्रेम करत असाल आणि त्यांना आपल्या घरी बोलवू इच्छित असाल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा, आमच्या घरी नक्की धारा.